एव्हरीवन, कसे आहात? स्वस्त मस्त जबरदस्त वाव तसंच राहायचं आहे. मित्रांनो, आज आपण ज्या विषयी बोलणार आहोत तो विषयही आहे ग्रॅटिट्यूड. हो, मागच्या वेळेसही आपण ग्रॅटिट्यूडविषयी बोललो होतो. ग्रॅटिट्यूड हा विषय जेवढं बोललो तेवढं कमीच आहे. मित्रांनो, ग्रॅटिट्यूड याचा अर्थ आपण फक्त आभार म्हणतो, कृतज्ञता म्हणतो, थँक्यू बोलतो. पण मित्रांनो, एवढाच अर्थ नाही आहे बरं का. दी मॅजिक ह्या पुस्तकामध्ये लेखकांनी हेच सांगितले, ग्रॅटिट्यूड ह्याचा अर्थ की आपण मनापासून समोरच्या व्यक्तीचे आभार व्यक्त करणे. पण मित्रांनो, आपण बरेचदा आभार व्यक्त करायला विसरून जातो किंवा करतही नाही, किंवा केलं तर काय मोठं झालं, मी त्याला मदत केली म्हणून त्यांनीही मला मदत केली, तर त्याविषयी आपण थँक्यू किंवा आभार का व्यक्त करायचे म्हणून आपण हेही करत नाही. केलं तरी अगदी मनापासून होत नाही, तर ह्याचा उपयोग तुमच्या जीवनात काहीच होत नाही. तर मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्याविषयी आभार व्यक्त करतो किंवा एखाद्याने आपल्याला मदत केली म्हणून त्यांना थँक्यू म्हणतो, ते अगदी मनापासून म्हणणं फार आवश्यक आहे. कारण आपण जर बघितलं तर बरेचसे जे मेंटॉर्स आहेत किंवा जे कोणी आपल्याला शिक्षक आहेत ते सांगतात की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आभार व्यक्त करा किंवा व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही एखादी गोष्ट समोर मिळाली आहे म्हणून बघा किंवा अफर्मेशन द्या. पण जोपर्यंत आपल्याला जी व्यक्ती मदत करते किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टीविषयी आपण परमेश्वराकडे किंवा त्या व्यक्तीकडे आभार मनापासून मागत नाही किंवा बोलत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा आउटपुट मिळत नाही. तर मित्रांनो, यासाठी प्रत्येक व्यक्तीने जे कोणी आपल्याला जीवनात मदत करतो त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले पाहिजे. म्हणजे अगदी काहीच नाही तर आज आपल्याला परमेश्वराने 2 सुंदर डोळे दिले, 2 हात दिले, पाय दिले, कान दिले, तोंड दिले, हे जे आपलं शरीर आहे हे सुंदर शरीर देवाने दिले, त्याविषयी आपण किती वेळा परमेश्वराचे आभार मानतो का? नाही ना. मग त्या परमेश्वराचे आधी ह्या शरीरासाठी आभार मानणं फार गरजेचं आहे. कारण उद्या जर कोणी सांगितलं मी तुम्हाला 1 करोड देतो आहे, तुम्ही मला तुमचे 2 डोळे द्या, तर आपण देऊ का? हो, नाही ना. म्हणजेच देवानी जे आपल्याला दिलं आहे यासाठी आपण आभार व्यक्त केले पाहिजे. अगदी सकाळी उठल्या उठल्या आपण जे आपल्याला एक सुंदर जीवन दिले, आजचा दिवस आपल्याला दिला आहे, त्याविषयी आपण कोण आभार मानतो? नाही ना मानत. तर त्या परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे. कारण आजचा दिवस हा मला दिलेला आहे. नुसता मलाच नाही तर माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आजचा दिवस हा दिलेला आहे. त्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. मित्रांनो, आपल्या मनात नेहमी एखाद्याविषयी जेलसीच असते, एखाद्या व्यक्तीविषयी राग असतो. एखाद्याचं खूप चांगलं झालं किंवा एखाद्याने एखादी गाडी घेतली, सुंदर बंगला घेतला, तर आपल्या मनात जेलसी निर्माण होते. तर ही जेलसी आपल्याला अधोगतीकडे नेते. तर मित्रांनो, हे न करता आपण त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीचे मनापासून अगदी काँग्रेस केलं पाहिजे, त्यांना त्याच्या सदिच्छा दिल्या पाहिजे. पण आपण हे असं करत नाही. आपल्या मनामध्ये एक असतं आणि ओठामध्ये एक असतं, तर असं कधीही होऊन देऊ नका. त्याच्यामुळे आपण नेहमी अधोगतीलाच जातो. तर अधोगतीला जायचं नसेल तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीसाठी अगदी प्रत्येक गोष्टीसाठी आपण आभार मानणं शिकलं पाहिजे. जेव्हा आपण मनापासून आभार मानतो तेव्हाच आपण आपल्या आयुष्यात पुढे जातो. तर मित्रांनो, ह्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी टीप देणार आहे. ती म्हणजे आपण रोज आपल्याला देवाने जे काही दिलं आहे त्याविषयी आभार मानायचे. 10 पॉईंट द्यायचे. जे उदाहरण द्यायचं झालंच तर आपण परमेश्वराला म्हणावं की हे परमेश्वरा, आज तू जे काही मला दिलं आहे त्याबद्दल मी तुझं खूप खूप आभारी आहे. आणि मी आज तुम्हाला याविषयी बोलणार आहे, ते म्हणजे आज मला माझे एक सुंदर आईबाबा दिले. आज ते आईबाबा नसते तर काय झालं असतं? आपण आज जे जीवन जगतो ते जीवन जगू शकलो नसतं. आज जी दुनिया बघतो हे बघू शकलो नसतं. आज आपली जी उन्नती आहे, जे काही आहे, जे काही आपण करतो आहे ते करण्यासाठी तेच आपले आईबाबा आपल्याला महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांचं खूप काही मनातल्या इच्छा मारून आम्हाला शिक्षण दिलं, सगळं दिलं. तर ह्यासाठी मी
तुमचे खूप आभारी आहे. कारण आपण आज लहानाचं मोठं झालो ते त्या आईबाबांमुळेच आहे. परमेश्वराचे आशीर्वाद आणि त्या आईबाबांमुळे झालो, म्हणून त्या परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे की एवढे चांगले आईबाबा आपल्याला दिले. मित्रांनो, ते संपूर्ण त्याची जी कृतज्ञता मानून झाल्यानंतर परत परमेश्वराला 3 वेळा थँक्यू 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 असं बोलावं आणि ते घ्यावं. मित्रांनो, असं करून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. तुम्हाला साधारणतः 21 दिवसानंतर त्याचं फळ दिसायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो, माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.